यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् पवित्राणाय साधनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि. So my name is Gupta sir and I welcome you all on an awesome channel and name of the channel is Physics by Bahubali Physics. तर आज आपण 11th स्टँडर्ड 12th स्टँडर्ड JEE आणि NEET या संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी लागणारा फार महत्त्वाचा टॉपिक असं म्हणणार आहोत. त्याचं नाव आहे डायमेन्शनल एनालिसिस. काय नाव आहे? डायमेन्शनल एनालिसिस. फार महत्त्वाचा टॉपिक आहे. 12th मध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न येतात. डिफाइन युनिट अँड ऑल्सो द इट्स डायमेन्शन्स. तर 11वीच्या बुकमध्ये पहिला चॅप्टर आहे युनिट अँड मेजरमेंट. त्यामध्ये आपण शिकलो की बाबा फिजिकल क्वांटिटीज असतात. तर फिजिकल क्वांटिटीज कोणत्या असतात? अशा क्वांटिटीज ज्या आपण मेजर करू शकतो. अशा क्वांटिटीज ज्या आपण मेजर करू शकतो त्यांना आपण काय म्हणतो? फिजिकल क्वांटिटीज. मग अशा कुठल्या क्वांटिटीज आहेत ज्या आपण मेजर करू शकतो? सर्वच. वी कॅन मेजर द फोर्स, वी कॅन मेजर द प्रेशर, टेन्शन, टॉर्क, ह्या सगळ्या गोष्टी आपण मेजर करू शकतो. म्हणून या सर्व गोष्टींना काय म्हणतात? फिजिकल क्वांटिटी. मग ज्या गोष्टी आपण मेजर करू शकत नाही अशा क्वांटिटीजना आपण फिजिकल क्वांटिटी म्हणत नाही. अशा कोणत्या क्वांटिटीज आहेत ज्या आपण मेजर करू शकत नाही? वी कॅनॉट मेजर द हॅपीनेस, वी कॅनॉट मेजर द सॅडनेस, वी कॅनॉट मेजर द स्मेल. स्मेल आपण मेजर करू शकतो का? नाही. वी कॅन ओनली सो दॅट द स्मेल इज वेदर द स्मेल इज गुड ऑर बॅड. आपण एवढं सांगू शकतो पण स्मेल आपण मेजर करू शकत नाही. तर अशा क्वांटिटीज ज्या आपण मेजर करू शकतो त्या सगळ्या क्वांटिटीजना आपण काय म्हणतो? फिजिकल क्वांटिटीज. आपल्या टॉपिकचं नाव तर आहे डायमेन्शनल एनालिसिस. मग मी फिजिकल क्वांटिटीज बद्दल का बोलतोय? कारण आपल्याला त्याच्यानंतर असतात फंडामेंटल क्वांटिटीज. तर फंडामेंटल क्वांटिटीजच्या बेसवरच आपण डायमेन्शनल एनालिसिस स्टडी करणार आहोत. काही बुकमध्ये लिहिलेले फिजिकल क्वांटिटीज कॉल्ड एज फंडामेंटल क्वांटिटीज पण ते थोडंसं रॉंग आहे. कारण सर्व फंडामेंटल क्वांटिटीज ह्या फिजिकल क्वांटिटीज आहेत पण सर्व फिजिकल क्वांटिटीज ह्या फंडामेंटल क्वांटिटीज नाहीत. कारण फंडामेंटल क्वांटिटीज आपल्याकडे फक्त 7 आहेत. आपल्याकडे किती आहेत? फक्त 7. कोणकोणते आहेत? फंडामेंटल क्वांटिटीज. फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटीज किती आहेत मित्रांनो? फक्त 7 आहेत. किती आहेत? फक्त 7. पहिली कोणती आहे? लेंथ. दुसरी कोणती आहे? मास. तिसरी कोणती आहे? टाइम. चौथी कुठली आहे? इलेक्ट्रिक करंट. चौथी कोणती आहे? इलेक्ट्रिक करंट. पाचवी कुठली आहे? टेम्परेचर. दॅट इज कॉल्ड एज थर्मोडायनामिक टेम्परेचर. कोणती आहे? थर्मोडायनामिक टेम्परेचर. थर्मोडायनामिक टेम्परेचर. नंबर 6 सभी कोणती आहे? बरोबर. लुमिनस ऑफ इंटेंसिटी. लुमिनस ऑफ इंटेंसिटी. आणि लास्ट 7 नंबरची आहे अमाउंट ऑफ सबस्टन्स. अमाउंट ऑफ सबस्टन्स. आता ह्या 7 क्वांटिटीज आपण फाउंडेशनच्या कोर्समध्ये सुद्धा शिकतो, 11वीला सुद्धा शिकतो. ह्या फंडामेंटल क्वांटिटीज फक्त 7 आहेत मित्रांनो. 8वी फंडामेंटल क्वांटिटी नाही. म्हणून या फंडामेंटल क्वांटिटीला बेस क्वांटिटी असं म्हणतात. त्यानंतर बेस क्वांटिटी. कारण सगळ्या क्वांटिटीजच्या ह्या 7 क्वांटिटीज काय? बेसिक क्वांटिटीज. त्यामुळे यांना फंडामेंटल क्वांटिटीज म्हणतात किंवा बेस क्वांटिटीज म्हणतात. या 7 व्यतिरिक्त बऱ्याच क्वांटिटीज आहेत जसं की फोर्स. त्याच्यामध्ये आहे का? नाही. पण आपण मेजर करू शकतो. त्याच्यामुळे फोर्स कशाचं झालं? फिजिकल क्वांटिटी. त्याच्यानंतर टॉर्क याच्यामध्ये आहे का? नाही. आपण मेजर करू शकतो. मग ती काय झाली? फिजिकल क्वांटिटीज. त्यामुळेच मी म्हणलो की बाबा सर्व फंडामेंटल क्वांटिटीज ज्या आहेत
त्या फिजिकल क्वांटिटीज आहेत, पण सर्व फिजिकल क्वांटिटीज फंडामेंटल क्वांटिटीज नाहीत. आता या 7 क्वांटिटीजच्या बेसवरच आपण डायमेन्शनल एनालिसिस हा टॉपिक शिकणार आहोत. आता तुम्हाला माहिती आहे की बाबा लेंथ साठी आपण सिम्बॉल एल घेतो, युनिट त्याचं मीटर आहे, मासचं केजी, टाइम सेकंड मध्ये, करंट एंपियर मध्ये, टेम्परेचर केल्विन मध्ये, लेव्हल्स ऑफ इंटेन्सिटी कॅन्डला मध्ये आणि अमाउंट ऑफ सबस्टन्स मोल मध्ये मेजर करतो हे आपल्या सर्वांना माहित आहे. अकरावीच्या युनिट मेजरमेंट पहिल्या चॅप्टर मध्ये हे सगळं दिलेलं आहे. पण या 7 क्वांटिटीचा उपयोग आपण डायमेन्शनल एनालिसिस मध्ये कोणत्या पद्धतीने करणार आहोत ते मग तुम्हाला सांगायचं. बघा हे जे सिम्बॉल्स आहेत, या 7 क्वांटिटीजचे ते आपण डायमेन्शनल एनालिसिस मध्ये यूज करणार आहोत. कुठे करणार आहोत? डायमेन्शनल एनालिसिस. लेंथ साठी सिम्बॉल आहे आपल्याकडे एल, लेंथ साठी आपल्याकडे सिम्बॉल आहे एल. मास साठी सिम्बॉल आपल्याला यूज करायचा आहे एम, कॅपिटल एम. मी परत एकदा सांगतो, लक्षात ठेवा की या फंडामेंटल 7 क्वांटिटीचे हे जे सिम्बॉल्स आहेत, हे सिम्बॉल्स आपल्याला फक्त डायमेन्शनल एनालिसिस मध्येच यूज करायचे आहेत. टाइम साठी आपण काय घेणार? टी, कॅपिटल. इलेक्ट्रिक करंट कशामध्ये मेजर करतो आपण? एंपियर, म्हणून इथे घ्यायचं ए, कॅपिटल. थर्मोडायनामिक टेम्परेचर कशामध्ये मेजर करतो आपण? केल्विन, म्हणून इथे घ्यायचं के. लेव्हल्स ऑफ इंटेन्सिटी ची युनिट काय आहे? कॅन्डला, म्हणून इथे लिहायचं CD, कॅपिटल C, स्मॉल d. आणि अमाउंट ऑफ सबस्टन्सचं युनिट आहे मोल, कशामध्ये मोजतो आपण? मोल, MOLE. पण त्याचा सिम्बॉल काय यूज करायचा? MOL. आता हे आहेत 7 सिम्बॉल आणि या 7 सिम्बॉल वर बेस्ड आपण डायमेन्शनल एनालिसिस हा टॉपिक शिकणार आहोत. तर डायमेन्शनल फॉर्म्युला एखाद्या क्वांटिटीचा कॅल्क्युलेट करा असं म्हणल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात ठेवा की हे सगळे जे आपण फॉर्म्युलेज डायमेन्शनल एनालिसिस करणार आहोत त्या सगळे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहायचे. कशा ब्रॅकेट मध्ये लिहायचे? अशा स्क्वेअर. फर्स्ट करेक्ट. तुम्ही अशा कंसामध्ये डायमेन्शनल एनालिसिस शो करू शकत नाही, अशा ब्रॅकेट मध्ये डायमेन्शनल फॉर्म्युला शो करत नाही. फर्स्ट फॉर्म्युला काय? की ऑलवेज यूज स्क्वेअर ब्रॅकेट, ऑलवेज यूज स्क्वेअर ब्रॅकेट. म्हणून या सगळ्या क्वांटिटीजना मी स्क्वेअर ब्रॅकेट करतो. L M T A K C D. तर डायमेन्शनल एनालिसिस मध्ये ह्या 7 क्वांटिटीज आपण यूज करणार आहोत. तर बघूया पहिली क्वांटिटी. फर्स्ट क्वांटिटी बघूया लेंथ. पहिली क्वांटिटी कुठली आहे? लेंथ. फर्स्ट क्वांटिटी इज लेंथ. आता बघा कोणत्याही क्वांटिटीचा जर तुम्हाला डायमेन्शनल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला येणं फार महत्त्वाचं. If you know the formula, then you definitely write the dimensional formula for that particular quantity. If you don't know the formula, then there is only one option. You can mug up or तुम्हाला पाठ करण्याशिवाय पर्याय नाही. आता डायमेन्शनल क्वांटिटीज भरपूर आहेत. तुम्ही 100 जर पाठ केले डायमेन्शनल फॉर्म्युले तर 101 वाला डायमेन्शनल फॉर्म्युला एक्झाम मध्ये विचारू शकतो. त्याच्यामुळे सगळे डायमेन्शनल एनालिसिस संदर्भातले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे आज सॉल्व्ह करून घ्या. आता लेंथचा काय फॉर्म्युला आहे मित्रांनो? लेंथ इनटू ब्रेथ. काय फॉर्म्युला आहे? लेंथ इनटू ब्रेथ. लेंथ म्हणजे लांबी, ब्रेथ म्हणजे रुंदी. आपल्याला लेंथचा काय करायचा आहे? डायमेन्शनल फॉर्म्युला, म्हणून मी L लिखू. आता या फॉर्म्युल्यामध्ये एक आहे लेंथ आणि एक आहे ब्रेथ. पण सांगा लेंथ साठी मी या 7 पैकी कोणता सिम्बॉल यूज करू? मास यूज करू लेंथ साठी, एंपियर यूज करू, CD यूज करू. लेंथ साठी या 7 पैकी मी कोणता सिम्बॉल घेऊ? लक्षात ठेवा जेवढे काही डायमेन्शनल फॉर्म्युला आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत त्या सगळ्यांमध्ये जे सिम्बॉल यूज करायचे हे फक्त 7 आहेत. हे 7 सोडून आठवा कोणताही सिम्बॉल डायमेन्शनल फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही. मग लेंथ साठी काय कोणता सिम्बॉल यूज करू? याच्यापैकी L, म्हणून मी इथं एक L लिहितो. गुणिले ब्रेथ. ब्रेथ म्हणजे काय? रुंदी. आता सांगा रुंदीसाठी या 7 पैकी कोणता सिम्बॉल घेऊ? टेम्परेचर घेऊ. टेम्परेचर आणि रुंदीचा काही संबंध आहे? मोल घेऊ. मोल आणि रुंदीचा काही संबंध आहे?
मग ब्रेथ ही सुद्धा काय आहे, एका पद्धतीची लेंथच आहे, त्यामुळे ब्रेथ साठी मी सुद्धा काय घेणार L. आता या Lच्या डोक्यावर काहीच नाही म्हणजे 1 आहे, या Lच्या डोक्यावर काहीच नाही म्हणजे 1 आहे. तर लेंथचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय होईल बघा, L हे 1 आणि हा आहे गुणाकारात घातांकांची बेरीज होते, इन मल्टिप्लिकेशन इंडायसेस शुड बी ॲडेड. म्हणून मी Lच्या डोक्यावर हे 1 आणि हे किती होतात 2. हा झाला लेंथचा डायमेन्शनल फॉर्म्युला, हा झाला लेंथचा डायमेन्शनल फॉर्म्युला. पण हे साठी सिंबल आपल्याला तिकडे लिहावे लागतात. बघ लेंथचा डायमेन्शनल फॉर्म्युला आता आहे तेवढ्या सगळ्या 7 क्वांटिटीज तिथे लिहायचे. पहिले आहे L, नंतर आहे M, नंतर आहे T, नंतर आहे A, नंतर आहे K, नंतर आहे कॅन्डला CD आणि नंतर आहे मोल, नंतर आहे मोल. आता आपण हा लिहिला डायमेन्शनल फॉर्म्युला कशाचा, लेंथचा. पण लेंथच्या फॉर्म्युल्यामध्ये Lच्या डोक्यावर किती आहे 2, म्हणून इथे Lच्या डोक्यावर किती लिहितो 2. बाकी काही आहे का लेंथच्या डायमेन्शनल फॉर्म्युल्यामध्ये, नाही. म्हणून मास आहे का नाही, म्हणून त्याच्या डोक्यावर 0. टाइम आहे का नाही. मग ह्या सगळ्या क्वांटिटीज लेंथच्या डायमेन्शनल फॉर्म्युल्यामध्ये नाही, म्हणून सर्वांच्या डोक्यावर मी काय लिहिलं 0. ऍक्च्युअली याचा असा अर्थ असतो, लेंथचा डायमेन्शनल फॉर्म्युला हा आहे. ह्या 7 क्वांटिटी लिहिणे तुम्हाला कंपल्सरी. पण नंतर सायंटिस्ट लोकांनी काय विचार केला की बाबा बऱ्याच वेळा असं लागलं की एवढ्या क्वांटिटीज आपण लिहिलो, त्याच्या डोक्यावर 0 लिहायलो. मग सगळ्यांनी कलेक्टिव्हली एक निर्णय घेतला. काय निर्णय घेतला की बाबा कुठल्याही क्वांटिटीचा जर डायमेन्शनल फॉर्म्युला आपल्याला विचारला तर लेंथ, मास आणि टाइम ह्या 3 गोष्टी लिहिणं कंपल्सरी आहे. लेंथ, मास, टाइम आपण जनरली बुकमध्ये पाहतो M&T असं लिहितो. ह्या 3 क्वांटिटी लिहिणं कंपल्सरी आहे. कुठल्याही क्वांटिटीचा जर डायमेन्शनल फॉर्म्युला विचारला तर ह्या 3 क्वांटिटी लिहिणं आवश्यक आहे. मग त्याच्या डोक्यावर 0 असलं तरी चालते. ह्या बाकीच्या क्वांटिटीज कधी यूज करायच्या, मग ह्या बाकीच्या क्वांटिटी कधी यूज करायच्या, गरज पडली तेव्हा. ज्या वेळेस करंट असेल त्यावेळेस तुम्ही एम्पियर यूज करा, करंट नसेल तर ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहिण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक फॉर्म्युल्यात ह्या 3 गोष्टी लिहिणं फार आवश्यक आहे, M&T. ह्या बाकीच्या कधी यूज करायच्या खालच्या, जेव्हा गरज पडेल तेव्हा. ह्या 3 लिहिणं कंपल्सरी. बाकीची एखादी टर्म आली लिहायची नाही. म्हणून लेंथचा फायनल डायमेन्शनल फॉर्म्युला काय होईल, L इज इक्वल टू, मी काय म्हटलं 3 गोष्टी लिहिणं कंपल्सरी होतं, M&T. इथे लिहितो M, इथे लिहितो L, इथे लिहितो T. बाकीच्या क्वांटिटीची आवश्यकता आहे का नाही. ह्या 3 लिहिणं कंपल्सरी. मग लेंथच्या फॉर्म्युल्यामध्ये Lच्या डोक्यावर किती आहे 2, Mच्या डोक्यावर किती आहे 0, टाइमच्या डोक्यावर किती आहे 0. मग हा झाला तुमचा लेंथचा डायमेन्शनल फॉर्म्युला. हा झाला तुमचा फायनल. एमसीक्यूज मध्ये आन्सर विचारल्याच्या नंतर दिस इज द करेक्ट आन्सर. लक्षात ठेवा. आता स्क्रीनशॉट वगैरे काढायचं का, त्यानंतर आपण नेक्स्ट पाहू. लेंथ झालं, आता मी रफ करतो. लक्षात ठेवा पुण्यासाठी ह्या 7 क्वांटिटीज यूज करायच्या. आता लेंथ झालं, आता पाहू आपण व्हॉल्यूम. आता काय करायचं, नेक्स्ट व्हॉल्यूम. आता विचारलं कुठेतरी व्हॉल्यूमचा डायमेन्शनल फॉर्म्युला सांगा. आता व्हॉल्यूमचा डायमेन्शनल फॉर्म्युला सांगण्यासाठी व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. व्हॉल्यूमचा काय फॉर्म्युला आहे, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाइट. लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाइट. लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. व्हॉल्यूमचा आपल्याला काय करायचा, डायमेन्शनल फॉर्म्युला. व्हॉल्यूमसाठी लिहितो V स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये इज इक्वल. आता लेंथ, या लेंथ साठी या 7 क्वांटिटी पैकी काय घेऊ, लेंथ, म्हणून इथे लिहितो लेंथ. ब्रेथ साठी काय घेऊ, या 7 क्वांटिटी पैकी ब्रेथ ही सुद्धा लेंथच आहे. आणि लास्ट हाइट. हाइट साठी काय यूज करू, या 7 क्वांटिटी पैकी हाइट सुद्धा एका पद्धतीची लेंथच आहे. मास यूज करू शकतो का, नाही. टाइम यूज करू शकतो का, नाही. मग हाइट साठी सुद्धा आपण काय यूज करणार, L.
पाय याच्यावर काय नाही म्हणजे 1 आहे, इथं काय नाही म्हणजे 1 आहे, इथं काय नाही म्हणजे 1 आहे. तर व्हॉल्यूमचा डायमेन्शनल फॉर्म्युला आलेला आहे 1 2 3 याच्यावर 3. हा आला व्हॉल्यूमचा डायमेन्शनल फॉर्म्युला. तर मी तुम्हाला काय म्हटलं की mlt लिहिणे तो परस आहे. मग व्हॉल्यूमचा डायमेन्शनल फॉर्म्युला होऊन जाईल mlt. m आहे काय तर नाही, याच्यावर याच्यावर किती आहे 3. टाइम आहे काय तर नाही, मग टाइमच्या डोक्यावर 0. हा आला तुमचा व्हॉल्यूमचा डायमेन्शनल फॉर्म्युला. कळलं? आता नेक्स्ट स्क्रीनशॉट वगैरे काढायचं काढून घ्यायचं. दोन फॉर्म्युले झालेले आहेत. पहिला झाला लेंथ, दुसरा झाला व्हॉल्यूम. आता तिसरा फॉर्म्युला आहे फॉर वेलोसिटी. वेलोसिटी काय फॉर्म्युला? डिस्टन्स अपॉन टाइम, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, वन एंड द सेम थिंग. डिस्टन्स अपॉन टाइम हा फॉर्म्युला माहिती असतो फार महत्त्वाचा. आता वेलोसिटीचा डायमेन्शन फॉर्म्युला काढायचा. वेलोसिटीसाठी v लिहितो स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. आता डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट याच्यासाठी या 7 पैकी काय घेऊ? मास घेऊ, टाइम घेऊ, नाही लेंथ घेणार. म्हणून मी डिस्टन्स साठी लिहितो लेंथ. 7 क्वांटिटीज पैकी एक टाइम साठी काय घेऊ? t. म्हणून इथे लिहितो t इज इक्वल पा हे l ऍज इट इज. आता हे t च्या बरोबर काय नाही म्हणजे 1 आहे, l च्या बरोबर काय नाही म्हणजे 1 आहे, हे ऍज इट इज. आता हे t च्या बरोबर 1 आहे, हे कसं आहे? डिनॉमिनेटर मध्ये आहे. हे जर वर आलं तर काय होईल? हे +1 आहे, हे वर आल्यानंतर -1 होऊन जाईल. मग t रेस टू -1. आता वेलोसिटीचा फॉर्म्युला काय झाला? पा कोणताही डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणलं की डोळे बंद करून पहिले लिहायचे mlt. मास आहे का याच्यात? नाही, म्हणून मासच्या डोक्यावर 0, l च्या डोक्यावर 1 म्हणून इथे लिहिलं 1, t च्या डोक्यावर -1 म्हणून t च्या डोक्यावर -1. हा झाला तुमचा वेलोसिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला. नेक्स्ट वेलोसिटी झाली काय असते आपल्याला? ऍक्सेलरेशन. काय लागतं? ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला परत वेलोसिटी डिस्टन्स अपॉन टाइम, याचा डिस्टन्स अपॉन टाइमचा स्क्वेअर. टाइमचा स्क्वेअर. परत डिस्टन्स साठी काय घेऊ? 7 क्वांटिटी l, त्याच्या बरोबर काय नाही म्हणजे 1 आहे. टाइम साठी काय घेऊ? t. टाइम साठी घेतलं t. पण इथे काय? टाइमचा स्क्वेअर. t च्या बरोबर किती येते? 2. ऍक्सेलरेशनचा डायमेन्शनल फॉर्म्युला. ऍक्सेलरेशनचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय आहे? लेंथ वेळ आहे. हे t च्या डोक्यावर 2, वर आले काय होतील? t च्या डोक्यावर -2. मग ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आला? 3 गोष्टी आहेत mlt. m च्या डोक्यावर काय नाही म्हणजे 0, l च्या डोक्यावर किती आहे? 1, t च्या डोक्यावर किती आहे? -2, t च्या डोक्यावर किती? -2. सगळ्यात पहिला आपण काय पाहिला? एरियाचा फॉर्म्युला पाहिला. एरिया लेंथ इनटू ब्रेथ. दुसरा फॉर्म्युला पाहिला आपण व्हॉल्यूम. दुसरा फॉर्म्युला पाहिला व्हॉल्यूम. तिसरा फॉर्म्युला पाहिला वेलोसिटी. चौथा फॉर्म्युला पाहिला ऍक्सेलरेशन. आता हे झाले सोपे. आता थोडंसं अवघड आहे. आता नेक्स्ट घ्या 5 नंबर फोर्स. फोर्सचा काय करायचं? डायमेन्शनल फॉर्म्युला. सांगा फोर्सचा काय फॉर्म्युला आहे? न्यूटन सेकंड लॉ. फादर इज इक्वल टू मदर. फादर इज इक्वल टू मदर. न्यूटन सेकंड लॉ. F म्हणजे फोर्स, M म्हणजे मास, A म्हणजे ऍक्सेलरेशन. मी लिहितो फोर्सचा फॉर्म्युला काय? मास इनटू ऍक्सेलरेशन. मास इनटू ऍक्सेलरेशन. फोर्स साठी लिहितो F. मास साठी काय लिहू? 7 क्वांटिटी पैकी m म्हणून मी इथे लिहिलं m. ऍक्सेलरेशनचा डायमेन्शनल फॉर्म्युला आपण आत्ताच कॅल्क्युलेट केलेला. हे बघा ऍक्सेलरेशनचा काय फॉर्म्युला आहे? m तर 0 आहे, तिला काय नाही लिहिला mlt. बरोबर. ऍक्सेलरेशनचा काय फॉर्म्युला आहे? mlt. m च्या डोक्यावर 0, m च्या डोक्यावर 0, l च्या डोक्यावर 1, l च्या डोक्यावर 1 आणि t च्या डोक्यावर -1, t च्या डोक्यावर -. बघा मास साठी m लिहिलं. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपण ऑलरेडी डेरिव्ह केलेला आहे, तो उचलला आणि इथं ठेवला.
या मासच्या टोकावर काय नाम किती आहे 1. फोर्सचा फायनल डायमेन्शनल फॉर्म्युला काय झाला m हे 1 आणि हे 0 1 + 0 1 याच्या टोकावर 1 टीच्या टोकावर मायनस. आता हा फोर्सचा जो डायमेन्शनल फॉर्म्युला आहे हा आपल्याला बऱ्याच वेळा लागणार आहे, त्यामुळे फोर्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला तुम्ही पाठ केला तरी चालेल. काय 1 1 मायनस काय आहे 1 1 मायनस फोर्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला पाठ करू. बाकी तर आपण पाठ करू शकत नाही, पण फोर्सचा करा. या स्ट्रक्चर 5 नंबर झालेला आहे फोर्स मास इनटू ऍक्सेलरेशन. लक्षात ठेवा फोर्स डायमेन्शनल फॉर्म्युला 1 1 मायनस. आता नेक्स्ट नंबर 6 आता काय मोमेंटम काय आहे मोमेंटमचा काय फॉर्म्युला आहे मोमेंटमचा फॉर्म्युला आहे मास इनटू वेलोसिटी. मास इनटू वेलोसिटी. आता काय करायचं आपलं मोमेंटमचा डायमेन्शनल फॉर्म्युला. या मोमेंटम साठी लिहितो m = मास. मास साठी आपण काय लिहितो m. मग मी इथे लिहितो m इनटू वेलोसिटी. वेलोसिटीचा आताच डायमेन्शनल फॉर्म्युला आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. कुठे हा उचला आणि तिथं ठेवा. m⁻0 नंतर आहे m⁻1 आणि नंतर आहे t⁻⁻⁻. बस मोमेंटम इज इक्वल यांच्या बरोबर काय म्हणजे 1 आहे हे 1 आणि हे 0. एमएलटी बिंदास लिहून टाकायचं. आता बघायचं एमच्या बरोबर किती 1 इथे किती 0 1 + 0 1 एलच्या बरोबर किती 1 टीच्या बरोबर किती -1. सो 1 1 -1 दिस इज द फॉर्म्युला फॉर मोमेंटम. आता ह्या झाल्या आपल्या सरळ स्ट्रेट फॉरवर्ड ज्या काही क्वांटिटीज आहेत आणि ज्या काही क्वांटिटीजचे आपल्याला डायमेन्शनल फॉर्म्युले माहित आहेत अशा पद्धतीने तुम्ही त्याचे डायमेन्शनल फॉर्म्युले कॅल्क्युलेट करू शकता. पण काही वेळेस थोडंसं अवघड तुम्हाला विचारतात. जसं की विचारलं की बाबा कशाचं एक्झाम्पल घेतात प्रेशर. कशाचं एक्झाम्पल घेतात नेक्स्ट 7 नंबर घ्या प्रेशर. पर प्रेशरचा फॉर्म्युला काय नॉर्मल फोर्स पर युनिट एरिया. प्रेशरचा आपल्याला काय करायचं आहे डायमेन्शनल फॉर्म्युला. प्रेशरसाठी लिहितो P = फोर्स. फोर्सचा म्हणलं की बॅक करा काय आहे 1 1 मायनस इथे लिहितो फोर्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला mLT 1 1 मायनस फोर्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला उचलला इथे ठेवा. एरिया एरियाचे सगळ्यात पहिले आपण काढू लेंथ इनटू ब्रेड्थ. याच्यासाठी एक येईल याच्यासाठी एक येईल पहिला फॉर्म्युला. यांच्याकडे किती आले मग तेव्हा तो लेंथचा पहिला येईल आणि ब्रेडचा दुसरा येईल. दोन येईल किती झाले 2. आता प्रेशर न्यूमरेटर ऍज इट इज लिहितो mLT काय आहे 1 1 -2 1 1 न्यूमरेटर ऍज इट इज लिहिला. आता डिनॉमिनेटर मध्ये आहे याच्या डोक्यावर 2 की याच्या डोक्यावर जे 2 आहे तो जेव्हा वर येईल तेव्हा हे 2 काय होते मायनस. याच्या डोक्यावर हे जे 2 आहे हे वर आल्यावर होतील +2 चे -2. बस आता लिहा P = mLT बिंदास लिहून टाकायचं. m च्या डोक्यावर किती 1 म्हणून इथे लिहितो 1. l च्या डोक्यावर किती 1 आणि इथे किती -2. 1 - 2 किती -1. पहा याच्या डोक्यावर इथे 1 आहे इथे याच्या डोक्यावर -2 आहे. 1 - 2 -1 इथे -1 आणि t च्या डोक्यावर किती -2. हा झाला प्रेशरचा डायमेन्शनल फॉर्म्युला नंबर 7. आता नंबर 8 घ्या कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा डायमेन्शनल फॉर्म्युला तुम्ही कॅल्क्युलेट करा स्वतः. तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि कमेंट मध्ये करा. तुम्ही सॉल्व्ह करा. 8 काय आहे के म्हणजे काय कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय हाफ mv². काय आहे हाफ mv². आता लक्षात ठेवा ह्याच्या काही
कॉन्स्टंट व्हॅल्यू असतात त्या कॉन्स्टंट व्हॅल्यूचा डायमेन्शनल फॉर्म्युला आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही. सो दिस इज द फर्स्ट डिसएडवांटेज ऑफ डायमेन्शनल एनालिसिस. वी कॅनॉट फाइंड द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर एनी कॉन्स्टंट व्हॅल्यू. कोणत्याही कॉन्स्टंट व्हॅल्यूचा आपण डायमेन्शनल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करू शकत नाही. दिस इज द फर्स्ट डिसएडवांटेज ऑफ डायमेन्शनल एनालिसिस. मग कायनेटिक एनर्जीचा डायमेन्शनल फॉर्म्युला काढायचा आहे की ई लक्षात ठेवा स्क्वेअर ब्रॅकेट निघले हाफ कॉन्स्टंट आहे सोडून द्या. मास साठी काय लिहू आपल्या सात क्वांटिटी पैकी m म्हणून इथे लिहितो m. व्हेलॉसिटीचा काय फॉर्म्युला आहे m raised to 0 l raised to 1 e raised to -2. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला lt minus 2. पण व्हेलॉसिटीचा काय येतं स्क्वेअर म्हणून इथे काय लिहितो square. So kinetic energy is equal. या यांच्या बरोबर काय म्हणजे 1 आहे. यांच्या बरोबर 1. या दोन ने 0 गुणिले 0 0 0 प्लस 1 1. यांच्या बरोबर किती आहे 1. पण याचा काय स्क्वेअर. मग 2 1 ला 2 बे 1 बे. टीचर बरोबर किती आहे -2 बे दोन्ही 4 -4. हा झाला तुमचा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. नंबर 9 आता तुम्हाला एक वर्ग देतो तुम्ही काढा. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आठवते 10वी मध्ये आपण शिकलो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कुठे शिकलो आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आठवते का 10वी मध्ये आपण शिकलो. Force is directly proportional to the product of two masses and inversely proportional to the square of distance between them. त्याच्यामध्ये युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आपण g ने दाखवायचं कॅपिटल g. या g चा डायमेन्शनल फॉर्म्युला मला कॅल्क्युलेट करून सांगा. आता याच्याकडे रफ करतो तो पण त्याचा स्क्रीनशॉट घ्या. नंबरचं कॅल्क्युलेट करा आता युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्यासाठी आपल्याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ माहित पाहिजे. तो आहे 10th मध्ये ग्रॅव्हिटी चॅप्टर मध्ये. तर कायनेटिक एनर्जीचा काय आहे मास साठी मासला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय m raised to 0 आपण कॅल्क्युलेट केलाय मानवा m raised to 0 l raised to 1 t raised to -2 t raised to -1 आहे. t raised to -1 मग हे किती होईल 0 0 0 प्लस 1 1 l च्या डोक्यावर 1 बे 1 बे आणि बे 1 -2. So 1 to -2 this is the formula for kinetic energy. आता काय करायचं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता ह्याच्या सगळ्या छोट्या गोष्टी होत्या. मग एक्झाम मध्ये असं विचारते युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट चा डायमेन्शनल फॉर्म्युला सांगा. आता युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कोण्या फॉर्म्युलेमध्ये येतो हे तुम्हाला माहित पाहिजे. तो कशामध्ये येतो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ आपण शिकलो 9 मध्ये शिकलो. काय आहे ग्रॅव्हिटेशनल लॉ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ चा काय आहे statement. Force in between two bodies is directly proportional to the product of their masses is inversely proportional to the square of distance between them. आता तसं नवीन तुम्ही शिकले force is directly proportional to the product of masses of two bodies and inversely proportional to the square of distance between them. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन काढायचं होतं इक्वल टू लिहायचं होतं. तर त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी कॉन्स्टंट घ्यावा लागतो. सो f इज इक्वल टू त्यावेळेस आपण कॉन्स्टंट काय घेतला होता g आणि याला म्हणतो आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. हे इज m1 m2 डिवाइडेड बाय डिस्टन्स चा स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण कितीमध्ये शिकलो 10वी. आणि याच्यामधल्या या g चा डायमेन्शनल फॉर्म्युला आपल्याला विचारलेला आहे. मग आता g कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. काय कॅल्क्युलेट करायचं g चा डायमेन्शनल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा. बघा इकडे काय आहे फोर्स. इकडे फोर्स ऑलरेडी आहे. आता हे डिस्टन्सचा स्क्वेअर भागाकारामध्ये आहे. इकडे गेले की गुणाकारात येईल. मग इथे येतो डिस्टन्सचा स्क्वेअर डिवाइड बाय m1 m2 कसे आहे गुणाकार. इकडे आले की भागाकार. मग इथे लिहितो m1 m. आता तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता g चा डायमेन्शनल फॉर्म्युला. फोर्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय आपण कॅल्क्युलेट केला. म्हणलं होतं वाटतं 1 1 -2 m l t 1 1 -2. डिस्टन्स चा काय स्क्वेअर.
डिस्टन्स साठी आपण आपल्या 7 बेसिक क्वांटिटी पैकी काय घेतो L. डिस्टन्स साठी काय घेतो L, पण इथे डिस्टन्सचा स्क्वेअर आहे म्हणून यांच्या डोक्यावर येतील 2. डिवाइडेड मास, पहिल्या बॉडीचा मास त्याच्यासाठी घेतो m, दुसऱ्या बॉडीचा मास त्याच्यासाठी घेतो m. आता या दोघांच्या डोक्यावर काय नाही म्हणजे काय आहे 1 1 आहे. पहा हे यांच्या डोक्यावर 1 कॅन्सल, हे यांच्या डोक्यावर 1 कॅन्सल. काय काय राहील लिहून घे. G इज इक्वल, हे यांच्या डोक्यावर 1 वर आल्यानंतर काय होईल -1, हे +1 आहे वर गेल्यावर होईल -1. मग इथे तो यांच्या डोक्यावर -1, यांच्या डोक्यावर इथे किती आहे 1, इथे किती आहे 2, 2 आणि 3, यांच्या डोक्यावर 3, t च्या डोक्यावर मायनस. हा तुमचा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट चा डायमेन्शनल फॉर्म. आता अशाच पद्धतीने जेवढ्या काही क्वांटिटीज आहेत, टॉर्क असेल, प्रेशर असेल, स्ट्रेस असेल, स्ट्रेन असेल, स्ट्रेसचा फॉर्म्युला तोच काय प्रेशर अपॉन एरिया, सेम प्रेशर सारखा त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला आहे. स्ट्रेनचा फॉर्म्युला काय आहे चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, लेंथ गेट कॅन्सल. मग स्ट्रेनचं युनिट आहे का काही नाही. ज्या क्वांटिटीला युनिट नसतं त्या क्वांटिटीला डायमेन्शन सुद्धा नसतात. लक्षात ठेवा, एमसीक्यूज मध्ये विचारू शकता. स्ट्रेन इज अ युनिटलेस अँड डायमेन्शनलेस क्वांटिटी. अशा पद्धतीने जेवढ्या काही क्वांटिटीज उपलब्ध आहेत त्या सगळ्या क्वांटिटीचे डायमेन्शन फॉर्म्युला तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आता याच्यानंतर या डायमेन्शनल एनालिसिस वर बेस्ड काही क्वेश्चन असतात. ते विचारतात की बाबा गिव्हन इक्वेशन कन्सिस्टंट आहे का. काय विचारतात, गिव्हन इक्वेशन कन्सिस्टंट आहे का. आता एखादे इक्वेशन कन्सिस्टंट आहे का नाही कसं ओळखायचं. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे इक्वेशन आहे हाफ mv² इज इक्वल टू mgh. हे इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे आणि काय विचारलं की बाबा हे इक्वेशन डायमेन्शनली कन्सिस्टंट आहे का नाही हे सांगा. whether this particular equation is dimensionally consistent or not. आता हे डायमेन्शनल एनालिसिसच्या मदतीने आपण सांगणार आहोत कसं सांगायचं बघा. हाफ कॉन्स्टंट आहे सोडून द्या. काय होईल मास साठी काय लिहू m, मास साठी काय लिहू m. व्हेलॉसिटीचा काय फॉर्म्युला आहे आपण कॅल्क्युलेट केला. व्हेलॉसिटीचा डिस्टन्स अपॉन टाइम lt - 1 m⁻⁴ l⁻⁴ t⁻⁻⁻. हा आहे व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. मास साठी इथे m, या mच्या डोक्यावर काय म्हणजे 1 आहे. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण कॅल्क्युलेट केलेला आहे तो आहे m⁻⁴ l⁻⁴ t⁻⁻⁴. पण इथे व्हेलॉसिटीचा काय आहे स्क्वेअर, म्हणून या पूर्ण टर्मच्या डोक्यावर काय लिहावं लागेल स्क्वेअर इज इक्वल. आता mgh कशाचा फॉर्म्युला mgh पोटेन्शियल एनर्जी. m मास, m साठी काय लिहू m. त्याच्यानंतर g म्हणजे काय ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपल्याकडे ऍक्सेलरेशन दिलेलं नसतं त्यावेळेस आपण तिथे ग्रॅव्हिटी घेऊ शकतो, कारण ऍक्सेलरेशनचं पूर्ण नाव काय आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणून या ग्रॅव्हिटीच्या ठिकाणी मी काय घेऊ शकतो ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनचा डायमेन्शनल फॉर्म्युला आपण कॅल्क्युलेट केलेला आहे तो काय आहे m⁻⁴ l⁻⁴ t⁻⁻⁻. डिस्टन्स अपॉन टाइमचा स्क्वेअर. ग्रॅव्हिटी म्हणजे ऍक्सेलरेशन इथे लिहिलं. आता हाईट साठी काय लिहू आपल्या 7 बेसिक क्वांटिटी पैकी हाईट ही एका पद्धतीची लेंथच आहे. मग तिथे मी काय घेणार l. बघा या यांच्या डोक्यावर काय म्हणजे 1, या यांच्या डोक्यावर काय म्हणजे 1. बघा सॉल्व बिंदास x m&t. या यांच्या डोक्यावर 1, या यांच्या डोक्यावर 0, 0 * 2 0, 0 + 1 1. या याच्या डोक्यावर 1, तर याचा काय स्क्वेअर 2 * 1 = 2 बेट. आता t च्या डोक्यावर किती आहे -1, t च्या डोक्यावर किती आहे -1, पण याचा स्क्वेअर 2 * 1 = 2, पण हे -1 असेल पण इथे किती -2 इज इक्वल mlt. बिंदास टाकायचं. m च्या डोक्यावर किती आहे 1, इथे m च्या डोक्यावर 0, 1 + 0 1, पण m च्या डोक्यावर 1. याच्या डोक्यावर किती आहे 1, इथे याच्या डोक्यावर किती आहे 1, हे 1 आणि हे 1 2, याच्या डोक्यावर t च्या डोक्यावर किती आहे -2. नाउ केअरफुली ऑब्झर्व
नाउ केअरफुली ऑब्झर्व लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड या दोन्हींचे डायमेन्शनल फॉर्म्युले सारखे आहेत का 1 2 -2 इकडे 1 2 -2 as या इक्वेशनची लेफ्ट हँड साइड LHS is equal to RHS left hand side of this particular equation is equal to right hand side of this equation अशी कंडिशन ज्या वेळेस येईल त्यावेळेस दिलेले इक्वेशन हे डायमेन्शनली कन्सिस्टंट आहे असं आपण म्हणू शकतो पहा याचा डायमेन्शन फॉर्म्युला सांगा याचा विचार 1 1 -2 1 2 -2 1 2 -2 त्याच्यामुळे आपण सांगू शकतो की हे इक्वेशन कसं आहे डायमेन्शनली कन्सिस्टंट आहे गिवन इक्वेशन इज dimensionally consistent now take the screenshot तर अशा पद्धतीने सगळ्या क्वांटिटीजचे डायमेन्शनल फॉर्म्युले कोणत्या पद्धतीने काढायचे हे आपण शिकलेलो आहोत बघा या पद्धतीने काढण्याशिवाय पर्याय नाही आपण सगळे डायमेन्शनल फॉर्म्युले पाठ करू शकत नाही त्या सगळ्यांचे फॉर्म्युले आपल्याला जर माहित असले तर आपण ज्या फंडामेंटल 7 क्वांटिटीज आहेत त्याच्या मदतीने इझिली सर्वांचे डायमेन्शनल फॉर्म्युले कॅल्क्युलेट करू शकतो आता एवढे मी कॅल्क्युलेट करून दिले अजून भरपूर आहेत टॉर्क असेल वर्क फोर्स टू डिस्प्लेसमेंट 1 1 -2 डिस्प्लेसमेंट साठी काय घेणार L ते सॉल्व्ह करून पहा है ना सगळे सॉल्व्ह करा आणि दुसरा एक क्वेश्चन असा येतो की बाबा लाईट गेली त्याच्यानं जाऊ द्या पण सगळ्या क्वांटिटी डायमेन्शनल फॉर्म्युला सगळ्या तुमच्या लक्षात आलं आणि दुसरी गोष्ट कसं असा एक प्रश्न येतो की दिलेले इक्वेशन डायमेन्शनली कन्सिस्टंट आहे का नाही whether the given equation is dimensionally consistent or not लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राइट हँड साइड आलं की आपण काय म्हणायचं दिलेले इक्वेशन हे डायमेन्शनली कन्सिस्टंट आहे लक्ष द्या फोकस परत तुम्ही मागे करून पहा तेव्हा तुमच्या लक्षात येईल की डायमेन्शनल फॉर्म्युला कोण्या पद्धतीने काढायचा त्याच्यामुळे फोकस करणं फार महत्त्वाचं बघा देयर इज अ व्हेरी वेल नोन सेइंग I think Dr. Bellman said there is a well-known thing. एक सांगितलेली गोष्ट आहे शेवटी जाताना तुम्हाला सांगतो की बाबा एन्जॉयमेंटचा आणि फोकसचा काय संबंध आहे जर तुम्ही फोकस केलं व्यवस्थित तर तुम्ही एन्जॉय करू शकता बरं शेवटचं सांगतो आता एक फोकस तुम्ही जर एखाद्या गोष्टीवर फोकस केलं तर तुम्ही लर्न करू शकता काय करू शकता लर्न डॉक्टर बेलमॅन सांगितलेलं आहे वाक्य पहा जर तुम्ही फोकस केलं तर तुम्ही एखादी गोष्ट लर्न करू शकता जर तुम्ही लर्न केलं तर तुम्ही ग्रो होऊ शकता जर तुम्ही फोकस केलं तर तुम्ही लर्न करू शकता जर तुम्ही लर्न केलं तर तुम्ही ग्रो करू शकता जर तुम्ही ग्रो केलं तर तुम्हाला मिळेल सक्सेस काय मिळेल सक्सेस आणि लास्ट ज्यावेळेस तुम्हाला सक्सेस मिळेल त्याच्यानंतर घरी जाऊन रडत बसणार का तुम्ही सक्सेस मिळाल्यानंतर सक्सेस मिळाल्यानंतर तुम्ही काय कराल यू गोइंग टू enjoy as the Bellman saying is that if you focus then you will learn without focus you cannot learn if you learn then you will grow without learning you cannot grow if you grow then you will get success without growing you cannot get success if you get success then you will enjoy without success you cannot enjoy तर आज आपण इथेच थांबू जय हिंद जय महाराष्ट्र